नमस्कार मंडळी. मी लेखक कवी जयवंत नारायण चव्हाण आज घेऊन आलो आहे आपल्या बालपणीचा एक विषय ज्याची सध्या खरंच आवश्यकता आहे लहानांपासून मोठमोठ्या पर्यंतच्या लोकांना. मंडळी, साधारण 20-25 मार्कांचा विषय होता नागरिकशास्त्र. त्यात होतं काहीतरी लोकशाही, लोकतंत्र वगैरे वगैरे. इतिहासाच्या वहीच्या दुमडलेल्या पानाचा पुढचा एक छोटासा भाग त्याच्या वाट्याला यायचा. त्यात होतं काहीतरी नागरिकांचे हक्क आणि अधिकार वगैरे वगैरे. इतिहास, भूगोलाचा अभ्यास कित्येक दिवस चालायचा. नागरिकशास्त्राचा अभ्यास मात्र परीक्षेच्या 2 तास आधी सुरू व्हायचा. त्यात होतं काहीतरी भारताचं संविधान, न्यायव्यवस्था, कायदेमंडळ वगैरे वगैरे. दप्तरातल्या बलाढ्य वह्या पुस्तकांमध्ये नागरिकशास्त्राचं दुबळं पुस्तक दबून जायचं. त्यात होतं काहीतरी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका, मतदान आणि अधिकार, असंच काहीतरी वगैरे वगैरे. इतिहास भूगोलातले फ्रेंच राज्यक्रांती, टुंड्रा प्रदेश आणि इतर महत्वाचे जास्त मार्कांचे प्रश्न असल्यामुळे नागरिकशास्त्राचे कित्येक धडे ऑप्शनला आपण सोडायचो. त्यात होतं काहीतरी मूलभूत गरजा, नगराच्या रचना, शिक्षण संस्था वगैरे वगैरे. नागरिकशास्त्राचा पोर्शन पूर्ण करण्यासाठी एक्स्ट्रा तास घेतल्याचं मला तरी आठवत नाही. त्यात होतं काहीतरी विकसनशील केंद्र, देश, लोकशाहीचे 4 स्तंभ वगैरे वगैरे. आज नागरिकशास्त्राची परीक्षा कित्येक वर्ष सुरू आहे आणि हा विषय आता 20-25 मार्कांपेक्षा खूप मोठा झाला आहे. त्यात थेअरी आणि प्रॅक्टिकल्स दोन्ही आलेत. ऑप्शनला बऱ्याच जणांनी हा सोडलाय. त्यावरच ही कविता. कवितेचं शीर्षक आहे अर्थातच नागरिकशास्त्राचे पुस्तक. दप्तराच्या ओझ्याखाली ते एक छोटे पुस्तक ऐतिहासिक पानांच्या आड जायचं कधीतरी दबून. कधी उघडूनही पाहिलं नाही गांभीर्याने. उगाच ठेवायचो आपण त्याला कुठेतरी बाजूला सारून. इतिहासाच्या लांबच लांब रणांगणामध्ये गणिताच्या आकडेमोडीत घुसत होतो आपण. नागरिकशास्त्राच्या छोट्याशा भागाला कधीतरी वर करणी बघून सोडून द्यायचो आपण. लोकशाहीची मूल्य होती त्या दुबळ्या पानांवर. सरंजामाची राज्यशाहीची स्वप्न बघायचे वर्गात बसून आपण. हक्क आणि कर्तव्यांची शिकवण होती त्या पुस्तकात, पण कधीही पाहिली नाही ढुंकून आपण त्या पानात. परीक्षेच्या आधीच्या 2 तासात संविधानाचे कलम घोकून घोकून काढायचो एकसारखं. न्यायव्यवस्था आणि निवडणुकींचा अभ्यास रात्रीच्या निद्रेत आठवायचो आपण क्षणापुरतं. आज आयुष्य जगत असताना खऱ्या अर्थाने ते पुस्तक कपाटात धूळ खात पडून. लहानपणीच्या ऑप्शनला टाकलेला तो विषय आता जीवनाच्या परीक्षेत खरा कळतोय समजावून. मंडळी, पाहिलं ना, नागरिकशास्त्राचा केवढा मोठा अभ्यास महत्वाचा होता आणि आता आहे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. ते नागरिकशास्त्राचं पुस्तक तेवढ्या पुरतं सीमित न ठेवता खऱ्या अर्थाने बाहेर यायला पाहिजे. धन्यवाद.